नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे बघा। 8वा आणि 9वा हप्ता खात्यावरती आलेला आहे, परंतु 10व्या हप्त्याची आता लाडक्या बहिणी ज्या आहे त्या प्रतीक्षा करत आहे। 10वा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला पटकन एक लाईक करा। बघा 10वा जो हप्ता आहे त्याची वाट तुम्ही पाहता। आज 22 मार्च आहे आणि महिना अखेरीपर्यंत तुम्हाला 22 मार्च जो आहे महिना अखेरीपर्यंत वाट पाहत आहे आपल्या लाडक्या बहिणी। 10व्या हप्त्याची 10वा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावरती अजून आलेला नाही, परंतु हा हप्ता कोणाला येणार आहे, यामधून कोण वगळण्यात येणार आहे, हा हप्ता किती येणार आहे, या हप्त्याचं स्वरूप काय असणार आहे याविषयीची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता आलेला नाही आहे, याचं कारण देखील आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत तुम्हाला जे आहे ते 9 हप्ते मिळालेले आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना आता डिसेंबरपासून वगळण्यात आलेला आहे, त्या अपात्र झालेल्या आहे। तर अशा लाडक्या बहिणींना जे आहे आता इथून पुढे अपात्र लाडक्या बहिणींना खात्यावरती आता जे आहे ते पैसे येणार नाही आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 8वा आणि 9वा हप्ता जर तुम्हाला आला नाही तर त्या 9व्या हप्त्यासाठी आणि 8व्या हप्त्यासाठी मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करू नका। तुम्हाला का हप्ता आलेला नाही आहे, 8वा आणि 9वा हप्ता का आलेला नाही आहे आणि तो कसा मिळवायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। राज्यातील बऱ्याच महिलांना 2,51,00,000 महिलांना 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो खात्यावरती आलेला आहे, परंतु बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत अजून म्हणजे पात्र असून देखील हप्ता आलेला नाही आहे। 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो पात्र असून देखील महिलांच्या खात्यावरती आलेला नाही आहे। हा हप्ता जो आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात आलेला होता, ज्या बऱ्याच लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 36 रुपये अशा स्वरूपात हा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे। परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना जो आहे तो हा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गॅसची सबसिडी देखील आलेली आहे, परंतु काही महिलांच्या खात्यावरती पात्र असून देखील हा हप्ता आलेला नाही आहे। 7वा 8वा हप्ता जो आहे त्यांना आलेला नाही आहे, 9वा हप्ता त्यांना आलेला नाही। गॅस सबसिडी तर खूप दूर राहिली, गॅस सबसिडी देखील आलेली नाही आहे, परंतु काही महिलांना 2 हप्ते आले प्लस त्याच्याबरोबर गॅस सबसिडी देखील आली, म्हणजे अशा महिलांना तब्बल 4-4 हजार रुपये खात्यावरती आलेले, काही महिलांना 3,000 रुपये खात्यावरती आलेले, काही महिलांना 1,500 रुपये खात्यावरती आलेले, प्लस त्याच्यामध्ये जोडून सबसिडी गॅसची आलेली आहे, असे त्यांना 2,500 रुपये त्यांच्या खात्यावरती आलेले आहे। परंतु काही पात्र महिला ज्या आहे त्यांना खात्यावरती पैसे आलेले नाही आहे, त्याचं कारण काय झालेलं आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहे आत्तापर्यंत पात्र ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना हप्ता आलेला आहे वेळोवेळी, पण सरकारने काही नवीन निकष लावलेले होते, त्या निकषांमध्ये तुम्ही बसत आहात का, तुम्ही बघितलं का पडताळून? कारण बऱ्याच वेळेला मी तुम्हाला निकष सांगितलेले आहे सरकारचे। तुमच्या घरी जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र नाही। तुमच्या घरी जर सरकारी नोकरदार कोणी असेल, पेन्शनधारक जर कोणी असेल तर तुम्ही या योजनेस पात्र नाही। तुमच्या घरामध्ये एकापेक्षा 2पेक्षा 3 महिला जर 2पेक्षा 3 महिला जर तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता घेत असतील तर त्या 3 महिलांपैकी 1 महिला त्यातून बाद होणार आहे, म्हणजे तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला हप्ता हा जो आहे तो येणार नाही। आता बऱ्याच ठिकाणी 4 व्हीलर गाडी आहे, 4 व्हीलर गाडी ही जी आहे ही काही घरामध्ये उदरनिर्वाहाचं साधन आहे, परंतु ही 4 व्हीलर गाडी जी आहे तिला पिवळी पाटी जी आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे। तुमच्याकडे जर व्हाईट पाटी असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही, असं स्पष्ट आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे। परंतु आत्ता काय झालेलं आहे बघा, ज्या महिला ज्या आहे, ज्या पात्र महिला ज्या आहे त्यांना खात्यावरती पैसे आलेले नाही। अपात्र काही महिलांनी जानेवारीचा देखील हप्ता घेतलेला आहे, परंतु अपात्र महिलांना आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही। सरकार तुमची पडताळणी कशी करतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। सरकार जे आहे परिवहन मंडळाकडून आणि आयकर विभागाकडून तुमची माहिती जी आहे ती त्यांच्याकडे जात असते आणि त्याच्या थ्रो सरकार जे आहे तुमची पडताळणीचे फॉर्म जे आहे ते तुम्हाला बाद करत असतं। हा बाद झाल्याचा फॉर्म जो आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मॅसेज येत नाही, तुम्हाला पैसे येणार नाही याचा देखील मॅसेज तुमच्या खात्यावरती येत नाही, त्यामुळे तुम्ही पात्र की अपात्र हे समजून येत नाही। बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र आहेत तर त्यांनी काय करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। अपात्र महिलांच्या खात्यावरती आता पैसे गेलेले असतील तर त्यांनी ते आता सरकारला सरळ सांगायचं आहे की आम्ही
अपात्र आहोत, बालवाडीमध्ये जायचं आहे, बालवाडीच्या शिक्षकांना सांगायचं आहे आम्ही अपात्र आहोत. नाहीतर तुम्ही जर अपात्र असून देखील जर ह्याचा हप्त्याचा तुम्ही जर लाभ घेतला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही अपात्र असाल तर हा हप्ता जो आहे तो सोडून द्यायला तुम्हाला भाग पडणार आहे. तर आता अपात्र महिलांना, पात्र महिलांना हप्ता का आला नाही तर ते मी थोडक्यात सांगते. बऱ्याच वेळेला तुमचं आधार कार्डवर वेगळं नाव असतं, पॅन कार्डवर वेगळं नाव असतं, बँक खात्यावरती वेगळं नाव असतं आणि तुम्ही फॉर्म जो भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचा त्यावरती नाव तुमचं वेगळं असतं. टोटली वेगळं असतं म्हणजे काय, थोडंफार स्पेलिंगमध्ये मिस्टेक असू शकते. त्यामुळे तुमचा जो हा हप्ता आहे तो आलेला नाही आहे. तर हा हप्ता यावा यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते. तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे, बँकेमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव जे आहे ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. नाव दुरुस्त करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे तो हप्ता येणार आहे. आता बऱ्याच महिलांनी KYC केलेली नसेल तर त्यांनी KYC देखील करून घ्या. तुमचा नंबर जो आहे तो आधार कार्डला आणि बँक खात्याला लिंक करून घ्या. या योजनेशी लिंक करा. लिंक केल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला ह्या योजनेचा हप्ता आल्यानंतर थेट तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येणार आहे आणि हा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला समजणार आहे खात्यावरती पैसे आले की नाही आले. आता बऱ्याच ज्या महिला आहेत त्या अपात्र आहे, बँकेमध्ये सगळी प्रोसेस व्यवस्थित आहे, परंतु त्यांना ज्या पात्र महिला आहे बँकेमध्ये सगळी प्रोसेस व्यवस्थित आहे परंतु आत्तापर्यंत हप्ता आला नाही, तर त्यांनी एक काम करायचं आहे, पोस्टात जायचं आहे, आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जा आणि पोस्टामध्ये तुमचं खातं ओपन करून घ्या. असं केल्याने काय होणार आहे, तर दर महिन्याला जेव्हा सरकार पैसे पाठवतं त्यावेळेस तुमचे सगळ्यात आधी खात्यावरती पैसे येणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.